निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। महिना होत आलाय मात्र अद्यापही आरोपी सापडलेला नाही। काय नेमकं आता या बाबतीत? ज्या वेळेला ही अतिशय निंदनीय घटना घडली त्यावेळेला मी तिथल्या पोलीस अधीक्षकांसोबतही त्वरित संपर्क केला होता। कुटुंबासोबतही आमचा संपर्क त्यावेळेला झाला होता। जी पीडित मुलगी आहे ती तिच्यावर उपचार नसल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असले घेत आहे। आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला। मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे। पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्या संदर्भामध्ये डॉक्टरांसोबत इथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे। स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बालविकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत। या व्यतिरिक्त रुग्णालयाने म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा या आधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही। पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रति पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे। तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर महिलांचं समुपदेशन करणं हे सुद्धा आज काळाची गरज बनलेलं आहे। बंधू अशोक खराच्या बाबतीत पाहिलं तर अजूनही अनेक महिला समोर येताना दिसत नाहीये। काय महिला बालकल्याण विकास आपण पाहता कशा पद्धतीने यात महिलांना अजून हे करण्यात येईल? नाही, याच्यामध्ये तर पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या संदर्भातली जनजागृती विशेषतः महिलांमध्ये आणि बालकांमध्ये ही करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट पावलं ही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या इतर जे वरिष्ठ सहकारी आहेत, मी उपमुख्यमंत्री असतील यांचं सुद्धा त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊन करण्याचा आमचा प्रयत्न राहील। या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनच्या ज्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतात जे त्या संदर्भातले उपक्रम हे राज्यामध्ये आणि देशपातळीवर राबवतात, आम्ही त्यांचेही त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि अधिकाधिक महिला, तरुणी आणि बालकांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं ही पुढच्या कालावधीमध्ये उचलणार। नेमली तपास देखील योग्य रीतीने सध्या जातोय। मात्र ज्यावेळेस हे सगळं प्रकरण बाहेर आलं, एक मंत्री म्हणून तर तुम्ही मंत्रिमंडळात, मात्र ज्या पद्धतीने आपल्या वडिलांवर अनामिकाचे आरोप करण्यात आले, एक मुलगी म्हणून काय वाटतं अशा आरोपांवर? मला अत्यंत ते दुर्दैवी, निंदनीय वाटलं। खरं तर अनेक जणांचे त्या संदर्भातले सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्रमांमध्ये अनेक वेळेला अनेक जणांचे भेटीगाठी होत असतात। काही फोटो तर मॉर्फ करून सोशल मीडियावर आणण्यात आले, त्या संदर्भामध्ये आम्ही रितसर तक्रार सुद्धा केली। काही वेळेला तर खऱ्यानी जेन्युइनली झालेली जखम असेल तिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर रंगवण्यात आलं। त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे। आपण राजकीय आरोप करत असताना निवडणुकीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राजकीय आरोप करत असतो, पण वैयक्तिकरित्या कोणावरही खोटे आरोप करणं मला वाटतं दुर्दैवी आहे। वडील म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मला त्या संदर्भातली एक दुःख तर वाटणं स्वाभाविक आहे, पण मी स्वतः सुद्धा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेहमी प्रयत्न करत असते की एकतर कोणावर आरोप करत असताना त्याची शहानिशा आपण करून घेणं, विनाकारण कुठल्याही राजकारण्यांची बदनामी हे आपण करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य नाही। आणि मी तर नेहमी म्हणत आली सुरुवातीपासून की हा जो संबंध प्रकार आहे हा सगळ्यांसाठीच
सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात, मग राजकारणी असो इतर क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांसाठीच हा एक धडा आहे की शेवटी आपल्याला आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी आपण कोणासोबत करतो, काय करतो, त्याच्यातून आपली ओळख पाळख होत असते. ही होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सावधानी ठेवणं एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही कोणाचाही त्यांच्यासोबतचा सार्वजनिक कार्यक्रमातला किंवा भेटल्याचा फोटो असू दे, कोणालाही या घृणास्पद आणि निंदनीय घटनेबद्दल माहिती असण्याचं काही कारण नाही. असतं तर मला वाटत नाही कुठलाही राजकारणी त्यांच्याकडे गेला असता, हे माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी सार्वजनिक जीवनामध्ये एक धडा आहे. पण त्याही पलीकडे कुठल्याही राजकारण्यांनी ज्यांचा फोटो असो अथवा नसो, कुठल्यांनीही त्यांचं समर्थन या घटनेचं केलेलं नाही किंवा त्या खऱ्यात त्यांचं समर्थन कोणी केलं नाही. आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन शिक्षा झाली पाहिजे. एक उदाहरण हे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने सर्वांसमोर ठेवलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षेच्या आपण नेहमीच ठाम भूमिका घेतलेली आहे. एक महिला म्हणून अशोक खरासारखे जे बंधू आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला? नाही, मला तर वाटतं आता ह्या संदर्भामधला तपास सुरू आहे. मी तर खरं दोन्ही बाजूंनी बोलेन की अशा पद्धतीनं भोंदू बाबा हे प्रकार जर कमी करायचे असतील तर समाज म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अधिकाधिक राबवणं आहेत. आपण कुठल्या व्यक्तीवर कशाबद्दलचा विश्वास ठेवत आहोत या संदर्भातली जागरूकता ही त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकांमध्ये, महिलांमध्येच नाही प्रत्येकांमध्ये येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातली एक महाराष्ट्र पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना पुढे घडू नयेत या दृष्टिकोनातून समाजामध्ये अधिकची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही आज जर बघितलं की ते खरातांचं एक प्रकरण आलं, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोण जर असतील तर ते लोक समोर आणायला लागले. याचा अर्थ असा की कुठंतरी याला वाचा फुटलेली आहे आणि अधिक पद्धतीनं लोकांची जागरूकता ही वाढलेली आहे. ही जागरूकता टिकून राहणं हे गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडे सीडीआर रिपोर्ट पोहोचतात, ते सार्वजनिक देखील करतात. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याकडे सीडीआर रिपोर्ट आणि माझ्याकडे त्या संदर्भातला कुठलाही सीडीआर रेकॉर्ड किंवा काही नाही. त्यांच्याकडे जी माहिती होती ती त्यांनी माध्यमांसमोर, आणि मला वाटतं त्या असं म्हटलं की त्यांनी डिपार्टमेंटकडे पण दिलेली आहे, तर त्याच्यातला जो काही तपशील आहे ते SITचे जे अधिकारी असतील ते बघतील. अशोक खरांचे आर्थिक फसवणुकीचे देखील प्रकार आता शिर्डीत समोर आले आणि त्यामध्ये पतसंस्थान मधला कारभार आता चव्हाट्यावर येतोय. कुठेतरी या पतसंस्थांची चौकशी झाली पाहिजे वरच्या स्तरावर, असं आपल्याला वाटतंय का? नाही, खरं तर SIT त्या संदर्भातली स्थापन झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेला ती स्थापन करण्यात आली त्यावेळेला मूळ विषय हा ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळवण्यापासून त्याची सुरुवात झाली. त्यामुळे मूळ त्या पीडित महिलांना न्याय मिळणं हा एक आहे. आणि आत्ता जे काही SIT चौकशीमध्ये समोर येत आहे, तर जसं जसं ते समोर येत जाईल तसं ज्या वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे की यंत्रणा ज्या आहेत ते त्याच्यामध्ये तपास करतील आणि त्या पद्धतीनं ती कारवाई होईल. पोलीस प्रशासन अगदी संवेदनशीलपणे प्रकरण हाताळते. महिलांचे नावं देखील समोर येऊ देत नाही किंवा ते गुपित ठेवले जात आहेत. मात्र महिला समोर येत नाही, कारण व्हिडिओ जे सोशल मीडियावर आले ते अनेक आहेत. त्यामुळे महिलांनी समोर यावं, त्यासाठी आपला विभाग काय मदत करणार? नाही, खरं तर माझी तुमच्या माध्यमातून सगळे म्हणजे सोशल मीडियावर जे त्यांचे वेगवेगळे, शेवटी त्यांचाही आयुष्याचा, पुढच्या आयुष्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण याचा तो विषय. त्याच्यामुळे पोलीस विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने आणि सामंजस्याने त्यामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे कुठेही व्हिडिओज फॉरवर्ड व्हायला नको. कारण शेवटी त्या पीडित महिलेचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा भावी जीवनाचा हा विषय असतो. त्याच्यामुळे त्या ज्या संबंधित पीडित महिला आहेत त्यांच्यासोबत विशेषतः म्हणजे याची चौकशी जी आहे याला एक महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीच नेमलेले आहेत. त्याच्यामुळे त्या सुद्धा अतिशय सामंजस्याने याचा चौकशी करत आहेत. आणि त्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत पोलीस विभाग हा संपर्कात आहे. अधिकची माहिती जर त्यांना काही द्यायची असेल तर त्या निश्चितपणाने पोलीस विभागाला देऊ शकतात. मी सुरुवातीलाही ते आव्हान पीडित महिलांना केलं होतं. आणखीन त्यांना त्याच्यामध्ये काय अधिकची माहिती द्यायची असेल तर ती सुद्धा त्यांनी
नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे किंवा त्यांच्या इथल्या पोलीस विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे त्या संदर्भातली द्यावी. आणि त्यांच्यावर झालेला खऱ्या अर्थानं अतिशय निंदनीय हा प्रकार आहे, दुर्दैवी आहे. आणि मी तर म्हणेन की कुठल्याही महिलेनी अशा पद्धतीच्या याला बळी पडू नये. आणि ज्यांना त्यातून ज्या गेलेल्या आहेत दुर्दैवानी, तर त्यांनी सुद्धा या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे खाजगीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते संबंधित जे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडेच द्यावी. या व्यतिरिक्त त्यांनी कोणाकडे ती देऊ नये, कारण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर हा होऊ शकतो. त्यामुळे जे गृह विभागाने जे शासनाने नेमलेले पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडेच त्यांनी त्या संदर्भातली जी तक्रार असेल किंवा माहिती असेल ती द्यावी. शेवटचा प्रश्न, बाबा त्यांनी काहीतरी नवीन बंधू बाबा समोर येतोय. नाशिकमध्ये दुसरा आला आहे. एकंदरीत जर बघितलं बंधू तर बाबांचं कुठल्याही महिलांना अत्याचार नाही, करण्यावर- खरं तर एक प्रकरण ते बाहेर आलं आणि त्याच्यातून आणखीन असे काही बंधू बाबांसारखे असे काही असतील तर ती प्रकरणही बाहेर पडायला लागलेली आहेत. खरं तर एका अर्थाने ती एक जनजागृती एक माध्यमांच्याकडून म्हणा किंवा या याच्यातून म्हणा ही लोकांपर्यंत होते, ही एका बाजूला एक सकारात्मक बाब सुद्धा आहे. पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या निंदनीय घृणास्पद घटना या राज्यामध्ये होणं हे सुद्धा तितकंच दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे खरातांच्या बाबतीमध्ये एक SIT राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहे आणि मंत्रिमंडळ म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये अधिकाधिक त्या SITच्या माध्यमातून कडक कारवाई आणि शिक्षा व्हावी या संदर्भातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणखीन अशा पद्धतीचे कुठं प्रकार असतील, मग आता आपण नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई असेल किंवा नाशिकमध्ये आणखीन असेल, इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये असेल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा तिथल्या पोलीस विभागासोबत किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातल्या जर तक्रारी गेल्या तर निश्चितपणाने त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हे शासन आणि गृह विभाग राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आणखीन एक जी दुर्दैवी घटना निंदनीय अशी घडली होती, आणखीन एक बाबांनी काहीतरी अत्याचार केल्या संदर्भामध्ये, तर त्या पीडित मुलीसोबत सुद्धा मी म्हणजे तिच्यासोबत सुद्धा मी संपर्क केला. तिच्या भावासोबत सुद्धा आम्ही स्थानिक आमदार त्यांनी सुद्धा दाते साहेबांनी सुद्धा आम्ही संपर्क करून तिथल्या PI ज्या आहेत मॅडम त्यांच्यासोबत सुद्धा मी त्या संदर्भामध्ये ज्या काही आत्तापर्यंतची त्या प्रकरणातली जी माहिती आहे ती सुद्धा घेतली. तिला सुद्धा शासनाच्या वतीने पीडित मुलीला तिला सुद्धा शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य हे आम्ही दर्शवलेलं आहे आणि त्या दोषीवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. यामध्ये पोलीस विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, हे पूर्णपणाने त्या पीडित कुटुंबाच्या बाजूने आहे. जे पोलीस